काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत साधारण पीक विम्याबद्दल चर्चा करण्यात आली। यामध्ये दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। एक तर 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा आणि दुसरा म्हणजे फक्त एकाच पीक विम्याची रक्कम देण्याचा, म्हणजेच एकाच ट्रिगर मार्फत पीक विम्याची रक्कम देण्याचा। शेतकऱ्यांना या अगोदर 4 ट्रिगर मार्फत पीक विम्याची रक्कम ही मिळत होती। त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या 4 ट्रिगरच्या मार्फत शेतकऱ्यांना या अगोदर पीक विम्याची रक्कम मिळत होती। परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे 2 निर्णय घेण्यात आले। यापैकी 4 ट्रिगर मार्फत मिळणाऱ्या रकमेपैकी फक्त एकाच ट्रिगर मार्फत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। मात्र कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत इथून पुढे फक्त एकाच ट्रिगर या माध्यमातून पीक विमा मिळणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि तोही सर्वात कमी रक्कम मिळत असलेल्या पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या ट्रिगरच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार इथून पुढे, असा सरकारने राज्य सरकारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला आहे। एक प्रकारे शेतकऱ्याची ही फसवणूकच झाली असल्याचे दिसून येते। तसे पाहिले तर मागच्या 2 ते 3 हंगामाचा आढावा घेतला तर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर माध्यमातून सर्वात जास्त पीक विम्याची रक्कम मिळत होती। हे ट्रिगर सध्या सुद्धा पीक विम्याचे जे वाटप सुरू आहे हे सुद्धा या 2च ट्रिगरच्या माध्यमातून मिळत आहे आणि या 2च ट्रिगरच्या माध्यमातून सर्वात जास्त पीक विमा शेतकऱ्यांना मिळत आहे। आता काल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह येत जी माहिती दिली त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी याचं कारण काही वेगळंच सांगितलं। कारण जनतेपर्यंत पोहोचलेलं कारण वेगळंच आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं कारण हे वेगळंच सांगितलं आहे। मागच्या 2 ते 3 वर्षात पीक विमा योजनेत झालेला घोटाळा, मग त्यामध्ये जे शेतकरी पात्र नाहीत त्यांचे अर्ज म्हणजे पडक्या किंवा गायरान असलेल्या जमिनी यातून पीक विमा भरून पीक विम्याची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न, शासनाला फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं आहे। याचं कारण म्हणजे आम्ही यामध्ये 2 नियम लावण्यात आलेले आहेत। फक्त पीक विमा योजना 1 रुपयामध्ये बंद करणार आणि दुसरा आहे ती म्हणजे इथून पुढे फक्त एकाच ट्रिगर मार्फत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही मिळणार आहे। आता हे मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलेलं कारण आहे। पुन्हा मुख्यमंत्र्यांनी त्यावरून हेही सांगितलं की यामुळेच खरंच गरजू शेतकऱ्यांचं भलं होईल, परंतु शेतकऱ्यांनी यावरती प्रश्न उभे केलेत की जे जास्त रकमेचे आणि महत्त्वाचे ट्रिगर आहेत ते बंद केले तर यातून कोणत्या तरी शेतकऱ्याचं कसं भलं होणार। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह कारण सांगितलं की जर हे म्हणजे 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आणि फक्त एकाच ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, फक्त पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली तर शेतकऱ्यांचंच, गरजू शेतकऱ्यांचं यामधून भलं होईल। परंतु साहजिकच प्रश्न आहे की इतक्या कमी ट्रिगर जी रक्कम मिळते त्या ट्रिगर मार्फत तुम्ही आम्हाला पीक विम्याची रक्कम देणार आहात आणि 1 रुपयात पीक विमा सुद्धा बंद करणार आहात, तर कोणत्या तरी शेतकऱ्यांना कसं भलं होईल, कसं त्याचा फायदा होईल हे सरकारने सांगावं, अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहेत। आता तसे पाहिलं तर शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा याची मागणी केलीच नव्हती। हे सरकारने सुरू केले। मागच्या काही काळात फक्त एकाच ट्रिगर माध्यमातून पीक विमा मिळत होता। मागच्या काही वर्षापूर्वी फक्त एकाच ट्रिगर माध्यमातून पीक विमा मिळत होता आणि 1 रुपयात पीक विमा सुद्धा नव्हता। शेतकऱ्यांनी तशी मागणी सुद्धा केली नव्हती, परंतु सरकारनेच हा 1 रुपयात पीक विमा सुरू केला आणि आता सरकारच बंद करत आहे आणि सरकारच एकाच ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा निर्णय घेत आहे। त्यामध्ये पुन्हा केंद्र सरकारने सांगितले की ॲड ऑन
करा, मग पुन्हा 3 ट्रिगर ऍड केले. म्हणजे मी आता सांगितलं की या अगोदर 1 रुपयात पीक विमा सुद्धा नव्हता, तो सरकारने चालू केला. फक्त एकाच ट्रिगरच्या माध्यमातून पीक विमा मिळत होता. पुन्हा त्यात केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे ऍड ऑन 3 ट्रिगर ऍड केले आणि असे 4 ट्रिगरच्या मार्फत सरकारकडून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मागच्या 2 वर्षापासून मिळत होती आणि पीक विमा सुद्धा 1 रुपयामध्ये केला होता. आता लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार येत आहे आणि म्हणूनच सरकारने हे 2 पीक विम्या संदर्भातले निर्णय घेतले आहेत. आता काल मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह वेगळंच कारण सांगितलं, परंतु प्रत्येक शेतकरी लाईव्ह सांगत आहे, कमेंटच्या माध्यमातून सांगत आहे किंवा सर्वांनाच याचं कारण कळत आहे की प्रत्येक योजनेच्या आडवी येत आहे ती लाडकी बहीण योजना. कारण लाडकी बहीण योजनेसाठी सरकारची तिजोरीतील बरेच पैसे जात आहेत आणि त्यामुळे बऱ्याच योजना अडून राहिलेल्या आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा अजून झालेली नाही आणि त्यातल्या त्यातच नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त दिला, परंतु पीक विम्याचा हप्ता सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नाही. बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बरेच जिल्हे अजून पीक विम्याच्या रकमेसाठी बाकी आहेत. त्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पीक विमा जमा झालेला नाही आणि त्यातच काल सरकारने हा वेगळा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर एक मोठा अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी पुढे येऊन एकच प्रश्न विचारत आहे की सरकारने हे सरकार हे शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. सरकारने एकतर कर्जमाफी तर केलीच नाही, परंतु पीक विम्यासंदर्भात सुद्धा शेतकऱ्यांवर सरकारचा हा अन्याय होत आहे असे प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तुम्ही जर एक शेतकरी असाल तर कमेंटच्या माध्यमातून तुमचं सुद्धा मत यावरती काय आहे हे नक्की सांगा. आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर मार्फत एकूण पीक विम्याच्या सरकारच्या रक्कम मधील जवळजवळ 55 ते 60% रक्कम फक्त याच 2 ट्रिगरच्या माध्यमातून जात होती आणि हेच सरकारला परवडणारं नव्हतं. म्हणून सरकारने वरील 2 निर्णय घेतले आहेत. म्हणजे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेले 2 निर्णय, एक तर 1 रुपयात पीक विमा बंद करण्याचा निर्णय आणि दुसरा म्हणजे फक्त एकाच ट्रिगर मार्फत पैसे देण्याचा निर्णय, म्हणजेच पीक विमा देण्याचा निर्णय. आणि तोही ट्रिगर असा आहे की त्या ट्रिगरच्या माध्यमातून सर्वात कमी रक्कम शेतकऱ्यांना पीक विम्याची मिळत आहे. राज्य सरकारने केलेल्या बदलामुळे सरकारचे जवळजवळ 2000 कोटी रुपये या पीक विम्याच्या योजनेतून वाचणार आहेत. त्याचबरोबर 1 रुपयात पीक विमा बंद केल्यामुळे सरकारचे 200 कोटी रुपये वाचणार आहेत. जवळजवळ हा अंदाजे आकडा आहे, 200 कोटी रुपये वाचणार आहेत आणि हेच राहिलेले पैसे लाडक्या बहीण योजनेकडे वळवले जाणार आहे असा विरोधकांनी सांगितले आहे. शिवाय शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितले आहे, कितीतरी लोकांनी हेच सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारने शेतकऱ्यांसाठीच्या या पीक विम्याची जो योजना आहे त्या पीक विमा योजनेबद्दल हे 2 निर्णय घेतलेले आहेत. आता हे निर्णय घेतल्यानंतर सरकारने असे सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसाठी दुसरी योजना सुरू करू, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल. परंतु आता ही योजना नेमकी कशी असणार आहे ही योजना सुरू झाल्यावरच कळेल. तुम्हाला याबाबत काय वाटते हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. किंवा यानंतरची योजना जी सुरू करायची आहे ती योजना कशी असावी, त्यातून तुम्हाला किती रक्कम मिळावी, हे जर तुम्हाला काही सजेस्ट करायचे असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.